मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील लाखो शेतकरी एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते. आणि खरं सांगायचं झालं पार, हा प्रश्न जवळपास प्रत्येक गावात, प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडी ऐकायला मिळत होता. अरे, पुढचा हप्ता नेमका कधी येणार? यावेळी पैसे वेळेत मिळणार का? की पुन्हा काही दिवस वाट पाहावी लागणार? मित्रांनो, जर तुम्ही देखील PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण आता याच संदर्भात एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. गेल्या काही दिवसांपासून eKYC, फार्मर ID आणि पात्रता पडताळणीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू होतं आणि त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात होते. माझं नाव पात्र यादीत राहील का? मला पुढचा हप्ता मिळेल का? मित्रांनो, आता या प्रश्नांची उत्तरं हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार PM किसान सन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजेच 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. विशेषतः eKYC आणि फार्मर ID संबंधित प्रक्रिया पूर्ण असणं महत्त्वाचं ठरू शकतं. मित्रांनो, मागील हप्त्यामध्ये राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता आणि यावेळी लाभार्थी संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही काही प्रक्रिया अपूर्ण ठेवली असेल तर ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्या. आता अनेक शेतकरी आणखी एका गोष्टीची वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता. कारण सध्या राज्य सरकारचे 2 हप्ते प्रलंबित असल्याचं बोललं जात आहे आणि जर हे दोन्ही हप्ते वितरित झाले तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. म्हणून कोणतीही अफवा पसरवू नका आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी आहात का? आणि तुमचं eKYC पूर्ण झालं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण पुढील अपडेट्समध्ये या संदर्भातील आणखी महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. तोपर्यंत आपल्या माझी योजनासोबत जोडलेले रहा. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद मित्रांनो.